हॅलो फ्रेंड्स, नमस्कार, जय हिंद. मी PSI विशाल सवई आपणा सर्वांचं आपल्या पॅशन इंग्लिश स्टडी फॅमिलीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, कुठलीही स्पर्धा परीक्षा, अगदी MPSCची ग्रुप बी, ग्रुप सी असू द्या किंवा तलाठी, नगर परिषद यासारख्या कुठल्याही सरळ सेवा असू द्या, तुम्हाला तुमच्या ड्रीम पोस्ट किंवा या स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे इंग्लिश. आणि त्या इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला व्होकॅब्युलरीमध्ये मार्क्स मिळणं गरजेचं आहे. तुम्ही आता लेटेस्ट जर एक्झाम ट्रेंड पाहिला तर तुमच्या एक लक्षात येईल की इंग्रजीमध्ये पर्टिक्युलरली व्होकॅब्युलरीचा प्रश्नांची संख्या वाढताना दिसते. आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना व्होकॅब्युलरी संदर्भात प्रॉब्लेम हा आहे की त्यांना ती व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही किंवा पाठ होत नाही. मित्रांनो, ही व्होकॅब्युलरी आपण माइंड मॅपद्वारे सुद्धा एकदा लक्षात ठेवू शकतो. आणि आपण स्टोरीज आणि माइंड मॅपद्वारे ती केली तर आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवू शकतो. मित्रांनो, या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि ही जी स्पर्धा परीक्षा आहे, MPSCच्या परीक्षा किंवा सरळ सेवा, त्यामधील मोस्ट इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी आपण या सिरीजमध्ये घेणार आहेत. बघा, तुम्ही बघाल की टायटलच आहे की कंबाईन MPSC, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी, तर हे सरळ सेवामधील मोस्ट इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी. आणि आपण या सेशनमध्ये जी महत्त्वाची व्होकॅब्युलरी आहे ती बघणार आहे. बघा, कुठलाही वेळ न दवडता आपण सुरू करूया. मित्रांनो, आपण माइंड मॅप आणि स्टोरीजच्या माध्यमातून लक्षात ठेवणार आहे, त्यामुळे लेक्चर बघताना काळजीपूर्वक बघा. बघा, पहिली इडियम्स 40 विंग्स. बघा मित्रांनो, 40 मध्ये तुम्हाला 40 दिसतं का? 40. 40 म्हणजे काय रे? 40. मग 40 लक्षात ठेवा. बघा, आपण लायब्ररीमध्ये MPSCची किंवा सरळ सेवेची पुस्तकं वाचतो. मग असं लक्षात घ्या की आपण 40-50 पेजेस वाचलं की आपल्या मनाला एकदम थकल्यासारखं वाटतं. मग आपण थोडं डेस्कवरती थोडी झोप काढतो, नाही का? म्हणजे असं लक्षात ठेवा की 40 पानं वाचले की आपण थोडीशी लायब्ररीमध्ये 15-20 मिनटं झोप काढतो, असं लक्षात घ्या. बघा, 40 विंग्स. मग 40 म्हणजे 40 पानं वाचल्यानंतर तुम्ही थोडी रेस्ट करताय. अ शॉर्ट स्लीप ड्युरिंग द डे म्हणजे दिवसा थोडीशी झोप घेणं, असं लक्षात ठेवा. आणि बघा, तलाठी 23ला विचारलेली हुक्याप आहे, ती पण इथे ॲड केली. अ शॉर्ट नॅप. नॅप म्हणजे काय रे? नॅप म्हणजे एकदम छोटी डुलकी घेणं किंवा आपण त्याला म्हणतो वामकुक्षी. ठीक आहे, एकदम थोडी झोप. मग बघा, 40 विंग्स आलं, 40 पानं. मला तुमच्या डोळ्यात आलं पाहिजे, डोक्यामध्ये आलं पाहिजे की 40 पानं वाचले की मला थोडंसं झोपायचं आहे, मला थोडीशी रेस्ट घ्यायची. आणि दुसरी इडियम्स आहे अ शॉर्ट नॅप. दुसरं बघा, कम ऑफ विथ फ्लाइंग कलर. कम म्हणजे येणं. बघा, फ्लाइंग कलर. फ्लाइंग म्हणजे उडवणं, कलर म्हणजे तिरंगी झेंडा, 3 रंगाचा. बघा, आपल्याकडे जे ट्रेकर असतात, जे ट्रेकिंग करतात, म्हणजे माउंट एव्हरेस्ट सारखं ज्याची उंची 8000 पेक्षा जास्त मीटर आहे, असं उंच शिखर सर केल्यानंतर आपले जे माउंट ट्रेकर आहेत ते वरती तिरंग फडकवतात. बघा, असा म्हणजे कलर्स, फ्लाइंग कलर्स. म्हणजे काय रे? म्हणजे त्यांनी सक्सेस मिळवलंय ना. ते ट्रेकर किंवा तो जो माउंटेन आहे तो सर केलाय, त्यांनी यश मिळवलंय, तसं लक्षात ठेवा. कम ऑफ विथ फ्लाइंग कलर्स म्हणजे टू कम आउट सक्सेसफुली, म्हणजे यशस्वी होणं. ठीक आहे, येस. बघा, याला आणखी सुद्धा आपण काही सिनोनिम मीडियम देण्याचा प्रयत्न केला. बघा, एक राम नावाचा मुलगा आहे, माझा मित्र आहे, आणि त्याने आत्ता लेटेस्ट ब्रिझा गाडी घेतली आहे. मग असं लक्षात ठेवा तुम्ही की राम ह्या व्यक्तीनं काय घेतली? ब्रिझा नावाची गाडी घेतली आहे, कार घेतली. म्हणजे काय रे? की तो व्यक्ती सक्सेसफुल झालाय असं आपल्याला म्हणता येईल. बरोबर. बघा, हे तुम्हाला समानार्थी इडियम्स या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलाय. ब्रीज थ्रू. ब्रीज थ्रू मध्ये तुम्हाला ब्रीज दिसते का? ब्रीज म्हणजे ब्रिझा, की ही जी ब्रिझा नावाची गाडी आहे ती गाडी घेतली, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, ब्रीज थ्रू म्हणजे काय की ऑब्विसली तो सक्सेसफुल झालाय. बघा, रॉम्प थ्रू नवीन इडियम्स आहे. रॉम्प. रॉम्प मध्ये तुम्हाला रॉम दिसतं का? रॉम म्हणजे राम, की बाबा ह्या राम व्यक्तीनं ती गाडी घेतली आहे म्हणजे तो सुद्धा सक्सेसफुल झालाय. आणि तिसरी बघा, सेल थ्रू. सेल म्हणजे काय माहिती का? सेल म्हणजे ट्रॅव्हल करणं, जनरली पाण्यामधून प्रवास करणं, बोटीनं किंवा जहाजानं एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी. बघा, सेल म्हणजे प्रवास करतो. थ्रू म्हणजे त्याच्यामधून एखादं संकट आलं, अडचण आलं आणि त्याच्यामधून तो सेल थ्रू झाला, म्हणजे काय की त्याने अडचणीवर मात केली, म्हणजे त्याने यश मिळवलंय. ठीक आहे, मग दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायचे. यस. बघा पुढं. मित्रांनो, पूर्णपणे नवीन आहे, ही CGL ला विचारली होती आणि त्याचं रिपिटेशन तुम्हाला तलाठीमध्ये झालेलं बघताना दिसतंय. तलाठी 2023 मध्ये हा प्रश्न विचारला होता. बघा, ॲडम्स ॲले पूर्णपणे नवीन आहे, कित्येक लोकांकडे ही व्होकॅब्युलरी नसेल सुद्धा. आता ॲडम्स ॲलेमध्ये तुम्हाला डॅम दिसतं का रे? डॅम, DAM. डॅम म्हणजे धरण. मग डॅम लक्षात ठेवा. मग डॅममध्ये काय असतं रे? पाणी असतं. बरोबर आहे ना? आपण पाणी साचवण्याचं, डॅममध्ये पाणीच साचवतो म्हणजे वॉटर किंवा पाणी. आणि हा ॲडम्स ॲले नावाचा वॉटर ब्रँड सुद्धा आहे.
मग ॲडम्स आले आलं की तुम्हाला डॅम दिसलं पाहिजे. डॅम म्हणजे काय? धरण, धरणामध्ये पाणी असतं. ॲडम्स आले म्हणजे वॉटर. बघा पुढं मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला जर आजारी पडला किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तर बघा त्याचा चेहऱ्याचा रंग बदलतो. बघा म्हणजे हा व्यक्ती बघा आजारी पडला ते याचा चेहरा कसा झालाय? ग्रीन झाला. ग्रीन म्हणजे हिरवा कलरचा चेहरा झालाय. बघा ग्रीन अराउंड द गिल्स म्हणजे त्या व्यक्तीचा चेहरा अराउंड म्हणजे अवतीभोवती कसा झाला रे चेहरा? त्याचा ग्रीन झालाय म्हणजे तो व्यक्ती काय रे? आजारी पडलेला असणार आहे. बघा ग्रीन अराउंड गिल्स म्हणजे फिलिंग सिक ऑर अनवेल. वेल म्हणजे चांगलं वाटणं, अन हा प्रिफिक्स लावल्यामुळे अनवेल म्हणजे चांगलं न वाटणं म्हणजे आजारी पडणं. बघा याला आणखी समानार्थी इडियम्स आपण दिली आहे. अंडर द वेदर और अंडर द क्लाउड दोन्ही पण लक्षात ठेवायचं. बघा क्लाउड म्हणजे ढग आणि वेदर म्हणजे वातावरण. बघा वेदर म्हणजे वातावरण बदललं म्हणजे अचानक पाऊस सुरू झाला किंवा अचानक थंडी वाजायला लागली, अचानक ऊन पडलं. वेदर बदलले की आपली बरीचशी माणसं आजारी पडतात. बघा मग तसं लक्षात ठेवा की क्लाउड किंवा वेदर बदललं, वातावरण बदललं की आपण काय होतो रे? आजारी पडतो. अंडर द वेदर म्हणजे सुद्धा आजारी पडणं. बघा मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीनं व्होकॅब्युलरी आपल्याला करायची. बघा पुढची व्हिडिओ. व्हेन पिग्स फ्लाय. आता पिग्स म्हणजे काय रे? पिग्स म्हणजे डुक्कर. पिग्स म्हणजे डुक्कर. ते काय म्हणतात? फ्लाय म्हणजे उडणं. आता ते म्हणतात की हे जे डुक्कर आहे ना ते फ्लाय करतंय, उडतंय हवेमध्ये. शक्य आहे का रे मित्रांनो? तुम्ही कधी ते डुक्कर किंवा प्राणी हवेमध्ये उडताना पाहिलंय का? नाही. म्हणजे जे कधीच होणार नाही, जे कधीच होणार नाही. व्हेन पिग्स फ्लाय म्हणजे समथिंग दॅट विल नेव्हर हॅपन, जे कधीही होणार नाही अशी गोष्ट. पुढची व्हिडिओज बघा त्याला समानार्थी दिली आहे. ऑन 13th ऑफ फेब्रुवारी. 13th म्हणजे काय? 13 म्हणजे 30 लक्षात ठेवा. 30 फेब्रुवारी कधी ऐकलंय का तुम्ही? आपण फेब्रुवारी महिन्यामध्ये 28 किंवा 29 फेब्रुवारी असते, पण 30 फेब्रुवारी कधी बघितली का आपण? नाही. म्हणजे 30 फेब्रुवारी महिन्यामध्ये कधीच येऊ शकत नाही कुठल्याच वर्षामध्ये. म्हणजे ऑन द 13th फेब्रुवारी म्हणजे सुद्धा जे कधीच शक्य नाही किंवा कधीच होणार नाही. समजलं का? बघा पुढची सिजल आलेली. बघा मित्रांनो आता एकदम पिंक कपडे घातलेली तुम्हाला ही मुलगी दिसते. आता आपल्या तरुण मंडळींना अशी एकदम पिंक कपडे घातलेली सुंदर मुलगी दिसली तर काय होतं रे? त्यांना आनंद वाटतं बा ना. मन में लड्डू फुटा आपण म्हणतो म्हणजे त्यांना फार आनंद होतो, छान वाटतं असं लक्षात ठेवा. बघा टिकल्ड पिंक. टिकल्ड पिंक मध्ये तुम्हाला पिंक दिसतं का? मग पिंक लक्षात ठेवा की बाबा ही जी पिंक कपडे घातलेली जी महिला आहे तिला पाहिलं की काही लोकांना आनंद होतो. मग टिकल्ड पिंक म्हणजे एक्स्ट्रीमली हॅपी अँड प्लीज, खूप आनंदी होणं, अत्यंत आनंदी होणं. मग याला ह्या मित्रांनो ह्या सगळ्या फार महत्त्वाच्या आणि स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार रिपीट झालेले आहे. पुढच्या परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला ते कधीतरी येऊ शकतात, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. बघा रेड लेटर डे. आता ही कशी लक्षात ठेवणार? रेड लेटर म्हणजे काय रे? लाल अक्षराचं पत्र. बघा जेव्हा आपली स्पर्धा परीक्षेमध्ये जनरली MPSCमध्ये क्लास 1 पदी सिलेक्शन होतं तेव्हा राज्यपाल सरांचं नियुक्तीचं पत्र आपल्याला मिळतं की यू हॅव बीन अपॉइंटेड अँड प्लीज जॉईन युअर सर्व्हिस फ्रॉम दिस डेट. म्हणजे खाली लाल अक्षरामध्ये गव्हर्नर साहेबांची सही असते. आता ते नियुक्तीचं पत्र लाल अक्षरामध्ये रेड लेटर आपल्याला जर भेटलं आपल्याला किती आनंद होईल की बाबा मला आता नियुक्ती भेटली, अपॉइंटमेंट भेटली, आपल्याला आनंद होईल. तसं लक्षात ठेवा. रेड लेटर म्हणजे ते रेड लेटर केलेलं साईन भेटलं, लेटर भेटलं आपल्याला, साईन केलेलं लेटर, आपल्याला फार आनंद होईल. आता ऑन क्लाउड 9. क्लाउड म्हणजे ऑन ढगावरती गेला, कुठल्या? नव्या ढगावरती. बघा आपण ढगावरती जर गेलो तर आपल्याला आनंदच वाटतो. आपण विमानाने जातो बघा की ते विमान ढगावरती जातं. तुम्ही विचार करा तुम्ही जर विमानाने किंवा ढगावरती गेले तर तुम्हाला फार आनंद वाटेल नाही का? मग तसं लक्षात ठेवा. ऑन क्लाउड 9 म्हणजे सुद्धा हॅपी असणं. आणखी एक इडियम्स आहे इन 7th हेवन. हेवन म्हणजे काय रे? 7व्या स्वर्गावरती. हेवन म्हणजे स्वर्ग मित्रांनो. आणि बघा असं म्हणतात की स्वर्गामध्ये फार नुसतं आनंदच आनंद आहे. म्हणजे ऑन 7th हेवन म्हणजे सुद्धा काय? आनंदी असणं म्हणजे टिकल्ड पिंक असणं. मित्रांनो विसरायचं ना बरं का. आता कधी पण टिकल्ड पिंक तुमच्या शब्द डोळ्यासमोर आलं की तुम्हाला लगेच आठवलं पाहिजे की आनंद होणं. ठीक आहे. बघा मित्रांनो भारतीय लोकांची खासियत काय माहिती का? तुम्ही बघा कुठेही गेले की लहान लहान गोष्टीवरून भांडण सुरू होतं. आता ह्या बिचाऱ्याकडून काय कट लागलं असेल त्या रिक्षावाल्याकडून लोकांनी लगेच त्याला हाणायला सुरुवात केली, त्याचे कपडे वगैरे फाडून टाकले. म्हणजे भारतीय लोक भांडणाचं एक सुद्धा कारण सोडत नाही. म्हणजे तसं लक्षात ठेवा. ॲट लॉगर हेड. लॉगर हेडमध्ये लोक दिसतं का? मग लोक लक्षात ठेवा. कुठले आपले भारतीय लोक आहेत ते काय रे सारखे भांडण करतात लहान मोठ्या गोष्टीवरून, असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जेन्युइनली नाही करत ते, पण लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे.
बघा टॅक्सला प्रश्न विचारलेला आहे, कंबाईन ग्रुप बी 23ला विचारलेला आहे, म्हणजे हा महत्त्वाचा आहे, IMP आहे. बघा टू बी ॲट स्ट्राईफ, स्ट्राईफ म्हणजे क्वारल करणं. बघा टू बी ॲट क्वारल, क्वारल म्हणजे भांडण करणं, म्हणजे सारखे भांडण होणं किंवा कट्टर शत्रू असणं, त्याला म्हणायचं ॲट लॉगर हेट. आणखी एक समानार्थी इडियम्स आहे बघा, कॅट अँड डॉग लाईफ. कॅट म्हणजे मांजर, डॉग म्हणजे कुत्रा. मांजर आणि कुत्रा तुम्ही पाहिलं का रे? कॅट आणि डॉग जेव्हा समोरासमोर येतात ते तेव्हा एकदम फायरसली एकमेकावर भांडण करतात, नाही का? मग तसं लक्षात ठेवा, कॅट अँड डॉग लाईफ म्हणजे काय? आपण म्हणतो ना त्यांचे सारखे कॅट अँड डॉग लाईफ चालू आहे, म्हणजे त्यांची सारखी किरकिर होत असते किंवा भांडण होत असतं. ठीक आहे, त्यामुळे दोन्ही लक्षात ठेवा. बघा मित्रांनो, हा व्यक्ती काय करताना दिसतो तुम्हाला? बघा ही समोरच्या व्यक्तीची तो पाय धरतोय. पाय धरतोय म्हणजे काय रे? पाय धरतोय म्हणजे तो माफी मागतोय, याच्याकडून काहीतरी चूक झाली असेल बिचाऱ्याकडून, तो तिचे पाय धरतोय म्हणजे काय? तो माफी मागतोय. बघा टू इट हंबल पाय, हंबल पायमध्ये पाय दिसतं का? पाय, मग पाय लक्षात ठेवा. तो त्या व्यक्तीचे पाय धरतोय म्हणजे काय रे? की तो ही इज मेकिंग ॲपॉलॉजी ऑर ॲक्सेप्ट ह्युमिलिएशन. ह्युमिलिएशन म्हणजे अपमान, माफी मागतो. समजलं मित्रांनो? हे सुद्धा IMP आहे. आणि बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये टू इट हंबल पाय ही व्होकॅब्युलरी बऱ्याच वेळा विचारताना दिसते. समजलं का? बघा हे झाले आपले काही इडियम्स. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनोनियम, अँटोनियम, फ्रेझल व्हर्ब. व्होकॅब्युलरीचा सगळ्याच कंटेंट आपण थोडक्यामध्ये ह्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. बघा आता पुढचे काही वन वर्ड बघणार आहे की जे फार महत्त्वाचे, परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. बघा पहिली कॅकोग्राफी. आता कॅकोग्राफीमध्ये तुम्हाला कॅको दिसतं का रे? कॅको, कॅको म्हणजे काका, काका लक्षात ठेवा. आणि ग्राफी म्हणजे काहीतरी लिहिणं, मग कॅको म्हणजे काका. आता हे आमचे काका आहे बरं का. आमच्या काकांची खासियत काय आहे की त्यांचं अक्षर एवढं खराब आहे, त्यांनी लिहायला घेतलं की त्याचं पाय कुठं आहे हा डोकं कुठं हेच काहीच कळत नाही. म्हणजे आमच्या काकांचं